वाजले सकाळी 6. आम्ही उठलो आहे लवकर कारण की जायचं आहे प्राजक्ताला एक्झामला. तर मग आम्ही विचार केला तिकडे जाऊ. तिला एक्झामला घेऊन चाललो आहे. ती तयारी करते. काय मग अभ्यास झाला तुझा? नाही झाला आहे. हे असं आहे, अभ्यास नाही काय नाही पण परीक्षा द्यायला जायचं आहे भाई. असं ते पण नाही, पण वाचलं आहे तिने थोडंफार, अभ्यास केला आहे. बघू एक्झाम क्रॅक करणार आहेस ना? गॉड नोस. होऊन जाईल टेन्शन नाही. सकाळी सकाळी मस्त थंड वाटतं. चाललो आता डोंबिवलीला. आवाज माहीत नाही मला कसा येतोय काय येतोय. लावलं आहे ब्लूटूथ. बघूया ब्लूटूथ मी होतोय की नाही होतोय बरोबर. ऑन टाईम पोचलो आता. प्राजक्ताला माहीत नाही कसं आणलं काय आणलं पण आलो आहे आता. ऑन टाईम आलेलो आहे. कसं वाटतंय? सोडलं आतमध्ये. थँक्यू. चला आता भाई अभ्यास, परीक्षा आली आहे, अभ्यास करायचं सोडून दिलं, गाणे ऐकते. काय बोलायचं? जा. ऑल द बेस्ट. एक्झाम चालू आहे तिची. आता मी विचार करत होतो कुठे जाऊ का फिरायला. तर 2 जागा मी बघितले. अंबरनाथला इकडे एक मंदिर आहे शिवभगवानांचं, तिकडे एक आहे, तिकडे जाऊ शकतो किंवा टिटवाळ्याला जाऊ शकतो. टिटवाळ्याला गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तिकडे जाऊ शकतो. चायला खूप ऊन आहे भाई, खूप ऊन आहे. काय गाडी कुठे लावली आहे, मी कुठे बसलो आहे. गाडीच्या मागे सावली बघून बसलो आहे भाई. ऊन आहे. गाडीच्या मागे एका 4 व्हीलरच्या मागे येऊन बसलो आहे का ऊन नको लागू म्हणून. भाई साहब, अरे यार काय तू पण पडला. काय काय करावं लागतं यार खरंच ना. कुठं बसावं लागतं. काय रस्ता आणि मग इकडं काय करू काय समजतच नाही. काय आली चायला लांबून बघते. तुला दिसत नव्हतं का मी? दिसत नव्हतं का? भूक लागली. सगळे थांबलो आता लस्सी प्यायला. मॅडमला खूप भूक लागून गेलेली. मग म्हटलं काय फालतू खाण्यापेक्षा इकडे टिटवाळ्याच्या गणपतीला चाललेलो, पण मध्येच आम्हाला माता वैष्णोदेवीचं मंदिर दिसलं इकडे रस्त्यामध्ये. तर आम्ही विचार केला तिकडे जाऊन येऊ. प्राजक्ताची पण इच्छा होती खूप दिवसापासून की वैष्णोदेवीला. बरं काश्मीरला नाही जाऊ, तिथे कटराला नाही जाऊ शकलो, पण इकडे प्रतीला आम्ही जाऊन येऊ. नंतर आम्ही परत जाऊ इकडे. काय प्रवेशद्वार आहे. अलाउड नाही ना, त्यामुळेच. खूप सुंदर मंदिर आहे. खूप छान आहे मंदिर आहे. सुंदर, एक नंबर मंदिर बनवलं आहे, एक नंबर. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, सो आम्ही रेकॉर्डिंग केलं नाही. प्राजक्ता, पण जर तुम्ही टिटवाळ्याला जात असाल तर तुम्हाला मध्ये इथे लागलं ना मंदिर, तुम्ही बघा काय मंदिर आहे. सांग. खूप सुंदर, खूप अप्रतिम मंदिर असं दिसतंय बघा मंदिर. खूप छान मंदिर आहे यार. म्हणजे सगळे देवांची मूर्ती ठेवली आहे. आणि एवढी छान मूर्ती आहेत ना, एवढी छान. आतमध्ये गेल्यावर एकदम भारी वाटतं. नाही समजत, पण आतमध्ये गेल्यावर कसं वाटतं गुफेमध्ये जातोय. खूप भारी एकदम थंड. बाहेर बघा एवढी गरमी आहे आणि आतमध्ये खूप थंड आहे भाई. खूप मस्त मंदिर आहे. खूप पीस आहे. आतमधलं नाही करू शकलो कारण की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता, सो आम्ही काढला नाही तो व्हिडिओ. पण यार क्लास आहे. टिटवाळ्याला आलो गणपती बाप्पाकडे. प्राजक्ता हार वगैरे घेऊन, ताट वगैरे घेऊन चाललो आहे आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो. मी पण जास्त घेतली.
अरे एकदम भारी. अरे त्यांचं हे आहे ना, धंदा आहे त्यांचा. भाई मंदिर काय भारी आहे. प्रवेशद्वार तिथून आहे प्राजक्ता. झालं आमचं दर्शन फायनली. यार लहान होतो तेव्हा आलेलो, आता मोठं झाल्यानंतर आलो. खूप चांगलं वाटतं यार. मंदिरमध्ये अलाउड नाही आहे, पण मंदिर असंच बघा तुम्ही. किती मस्त मंदिर आहे. प्राजक्ता फर्स्ट टाइम आली. प्राजक्ता कसं वाटतंय मंदिरमध्ये? हां खूप छान. खूप मस्त मंदिर आहे. आमचं ॲक्च्युली दर्शन झालंच नव्हतं, पण आज झालं. माझी आज सकाळी आरती करायची राहून गेली, पण बाप्पानी बरोबर नियोजन केलं आणि माझी आरतीला बरोबर बाप्पाने आरतीला बोलवून घेतलं मला. बरोबर आरतीच्या वेळेस गेलो मी. थोडंसं उन्हात काय हे झालं, बाई कसं तरी व्हायला लागलं तिला. आणि बोलते मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. थोडंसं ऊन आलं तर लगेच त्रास व्हायला लागला. बाई ऊन असंच असणार आहे. आपल्याला फिरायचं आहे, उन्हात फिरावं लागणार. फिरायचं असेल तर मग कसं चालेल? उन्हात थोडी फिरणार आपण. मग ऊन तर असणारच ना. उन्हात नाही फिरणार बाबा, माझं डोकं. भाई झालं दर्शन बाप्पाचं दर्शन झालं. आता निघालो आपल्या घरी. त्याच्या आधी आता बघू आपण जेवण वगैरे करायचं आहे. कुठेतरी धाबा वगैरे बघू. आज धाब्यावर खायचं जेवण. मने प्राजक्ता फायनली पोचलो इकडे ठाण्यामध्ये खायला. आता नुसती चिडचिड करते भूक लागल्यावर. टाईम झाली आहे पूर्णपैकी उन्हामध्ये टाईम झाली ना तू. भाई खूप खरं आहे घरी आता. भाई खूप 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 ऊन होतं, खूप हेक्टिक होतं, खूप ट्रॅफिक होती यार. भिवंडी ते ठाणा खूप खूप हेक्टिक होता यार. खूप ट्रॅफिक असते. पण खरंच सांगू तर ना मजा आली. उन्हामध्ये पण मजा आली ड्राईव्ह करायला. प्राजक्ताला सनबर्न झाला आहे पायावरती, पण यार स्किन जळाली माझी. हां ठीक आहे. आता मग काय करू शकतो? आता उन्हात प्रवास केल्यावर तेच होणार आहे ना. उन्हात प्रवास केल्यावर आपण काय अपेक्षा काय करणार आपण त्याची? नाही, आपल्याकडे फक्त एकच गाडी एवढी घेऊन जायची. अरे यार मी काय बोलतोय, त्याला व्हिडिओ आपण एंड करूया इथेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.